मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा पुढील आंदोलनाची घोषणा केलेली आहे आणि 30 मे पासून जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत। माझ्यासोबत याच ठिकाणी काही मराठा आंदोलक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमकं जरांगेंची ही घोषणा त्यांना काय वाटते, कशा प्रकारे जरांगे पाटलांचं पुढचं आंदोलन असणार आहे, काय सांगणार दादा? मुळात हा लढा जो आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि शेवटच्या गोर गरीब मराठ्याच्या पोरांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही आणि थांबलेली देखील नाही। आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये जे गोरगरीब कुटुंबातील मराठ्यांचे मावळे, छत्रपती शिवरायांच्या विचारावर जे लढणारे मावळे आहेत, या लढाईमध्ये ज्यांना हुतात्मा पत्कारलं त्या कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं। आर्थिक मदत सुद्धा करणार होते, यापैकी अजून कुठलं काही झालेलं नाही। आणि दुसरी गोष्ट, या लढाईमध्ये सामाजिक आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अजून चालू केलेली नाही। तर शासन आणि प्रशासनाला लवकर विनंती आहे की जे समाजातील चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरील जे गुन्हे आहेत ते ताबडतोब त्यांनी मागे घ्यावे। तर काय सांगणार, जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे, आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे 30 मे पासून, कसं बघतात? सरकारने मराठा आरक्षणाविषयी का चेष्टा लावली हे समजत नाहीये। मराठ्यांचे प्राण मनोज दादा जरांगे पाटील हे 17 वेळेस आमरण उपोषण करून आता पुन्हा उपोषणाचा निर्णय घेतात, हे आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे। आमचा जर सूर्यच आम्ही डावावर लावणार असेल तर मराठा समाज आज खूप हतबल झालेला आहे। सरकारने परीक्षा पाहू नये। मुंबई आंदोलन झालं, त्यानंतरच्या अगोदर घोषणा झाल्या, समिती झाल्या, उपसमिती झाली, शिंदे सरकारने आरक्षण दिलं, कुणबी नोंदी सापडण्यासाठी आदेश दिले, का थांबवले जात आहेत, का हेळसांड केली जाते, का आदेश हा पारित होत नाही, का सक्षमपणा त्यात येत नाही, केवळ लांबवत आहे असं वाटतं का? निश्चितच मग आता ज्या नोंदी सापडत नाहीयेत किंवा पाहण्यामध्ये जो विलंब होतोय, व्हॅलिडिटी अडवल्या जात आहेत, मुलांचं शैक्षणिक नुकसान होतंय। दादा म्हटले की आता जून मध्ये ऍडमिशन होणार आहेत, बरोबर आहे, नंतर मुलांचं नुकसान होईल, ईडब्ल्यूएसचं बी आरक्षण नाकारलं जातंय। हा मराठा समाजाविषयीच का अन्याय होतोय आणि आमच्याशी असा खेळ सरकार का करतोय हे समजत नाही। सरकारला इशारा काय असणार आता, कारण जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केलेली आहे? आम्ही आता सरकारला एक विचार आहे की पूर्ण मराठा समाज एका ताकदीने आम्ही पूर्ण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही जरांगे पाटलाच्या समर्थनात पूर्ण आहे। जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतात, ते काय वाटतं, जरांगे पाटलांनी उपोषण करावं की नाही? 100% केलं पाहिजे। जोपर्यंत जर हे सरकार जर नालायक सरकार जर आम्हाला जर न्याय देत नसेल तर 100% आम्ही आंदोलनाशिवाय आणि उपोषण बसल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला। आता काय सांगणार की जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्रात दिसत आहेत, कसं बघता येईल? नाही, दादा ज्या वेळेस मराठ्यांना आवाज देतील त्या वेळेस मराठी सज्ज असतील आंदोलनासाठी। अख्ख्या राज्यातून मराठी इथे येतील। यापूर्वी मराठा समाज 2 वेळेस मुंबईला जाऊन आलेला आहे, काही मागण्या पूर्ण झाल्या, काही बाकी आहेत, कसं बघता? सरकारने मागण्या पूर्ण करण्यास विलंब केला असं वाटतं? नाही, ज्या वेळेस एकनाथ शिंदे होते त्यांनी खूप सहकार्य केलं, 58 लाख नोंदी त्यांनी शोधून काढल्या आणि बरेच प्रमाणपत्र दिले आणि व्हॅलिडिटी पण बरेच झाले। पण आता जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या जी कार्यकाळामध्ये आता तरी असं थांबलंय व्हॅलिडिटी, असं आम्हाला वाटतं। म्हणजे देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या मागण्या पूर्ण करत असा तुमचा आरोप आहे? नाही, तसं म्हणत नाही तो का, ती शेवट आता मायबाप सरकार आहे, आम्ही कोणाकडे अपेक्षा करायची तुम्ही सांगा? आम्ही कोणाकडे करायची अपेक्षा? सरकारकडेच करणार ना, त्यांनीच न्याय दिला पाहिजे ना। आज दादांना उपोषण करून द्यायला नाही पाहिजे त्यांनी। त्यांना काय सांगणार, 30 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे सरकारला, सरकार मागण्या पूर्ण करेल का? आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर मग मराठा समाजाचा इशारा काय असेल? आता हे सरकार शहाणपणाचं लक्षण पाहिजे सरकारकडं। जर 30 तारखेपर्यंत सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर माझ्या माहितीप्रमाणे सरकार हे सिंडिकेट पद्धतीने आम्हाला त्रास देतं। सरकारची इच्छा दादांनी कायम उपोषणाला बसावं, परंतु ह्या मंडपामध्ये त्या बैठकीमध्ये उपोषणाला बसायला विरोध करणारा पहिला मीच, आणि मी आताही म्हणतोय की आपण उपोषण करतो तर त्या उपोषणाची चेष्टा हे सरकार करत आहे, प्रामाणिकपणे सांगतो, चेष्टा चालली। जरांगे पाटलांनी उपोषणाला बसावं की नाही? संविधानिक पद्धतीने त्यांचं ते बरोबर आहे, परंतु सरकार जर सातत्यानं आपल्या जरांगे पाटलांची तब्येत मागील अनेक उपोषणांमध्ये खालावलेली आहे, खराब झालेली आहे। आमचा विरोध त्यासाठीच आहे की आम्हाला आमचा नेता हवा आहे। आरक्षण तर आम्ही नक्कीच घेऊ, परंतु बरोबर दादा असले पाहिजेत आणि ते अंतिम श्वासापर्यंत आमचे असले पाहिजे, तरच आम्हाला ते महत्वाचं आहे। त्यांना काय सांगणार, यापूर्वी 2 वेळेस मुंबईत मराठा समाज गेला होता, काही मागण्या पूर्ण झाल्या, काही बाकी आहेत, कसं बघतात? आणि पुन्हा एकदा मुंबईला जाण्याची वेळ येईल का? नाही, आता 30 मेला आंतरवली सराटीमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं उपोषण या ठिकाणी होत आहे। आताच दादांनी घोषणा केलेली आहे आणि संपूर्ण मराठा समाज खडबडून पुन्हा एकदा जागा झालेला आहे। 30 तारखेला आंतरवली सराटीत पाय ठेवायला जागा उरणार नाही, इतके लोक या ठिकाणी दादांना पाठिंबा द्यायला येणार आहे। किती लोक येतील, किती गर्दी होईल? दादांनी 2-2.5 लाख म्हटलेलं आहे। दादा जे बोलतात ते खरं होतं।
त्याच्यामुळं निश्चितपणे आंतरवली सराटी या गावात आणि परिसरात पाय ठेवायला जागा राहणार नाही. इतके लोक 100% येतील आणि त्याच्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावू, गावागावात जाऊ, घराघरात जाऊ आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे हे दादांना 1-2 दिवसापेक्षा जास्त करावं लागणार नाही. याच्यासाठी आम्ही पहिल्या दिवशी सरकारवरती हा मोठा प्रचंड दबाव टाकणार आहोत. या ठिकाणी गर्दी होईल, गर्दीचं नियोजन कसं करणार? खाण्याचा विषय तो, पाण्याचा विषय तो, मग ते सगळं नियोजन कसं करणार? त्यासाठी गोदा पट्टा खंबीर आहे आणि जर खूपच गर्दी झाली तर मराठा समाज त्याच्यासाठी दानशूर आहे. आम्ही सोबत शिदोऱ्या घेऊन येऊ, भाकरी सोबत घेऊन येऊ. आतापर्यंत तो इतिहास राहिलेला आहे. फक्त माझी मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की जर तुम्ही या 30 तारखेला 1-2 दिवसात जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही तर सरकारसोबतचा मराठ्यांचा संघर्ष अटळ आहे. मनोजदादा जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीने आणि तितक्या ताकदीने हे आंदोलन पुन्हा एकदा हा देश बघितल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न काय सांगणार? जरांगे पाटलांनी आज आंदोलनाची, उपोषणाची घोषणा केलेली आहे, कसं बघतात आणि उपोषणाला प्रतिसाद कसा मिळाला असं वाटतं? जरांगे पाटील ज्या वेळेस समाजाला सांगतात, इथं आलेलेच नाही पण महाराष्ट्रातील आणि भारतातील जे घरी आहेत, लहान मुलं, महिला, म्हातारे, पूर्ण समाज पाटलाच्या पूर्ण मागे. पुन्हा एकदा मुंबईला जायची वेळ येईल का? पाटील जर म्हणले मुंबईत नाही दिल्ली, तर या अगोदरही मराठ्यांनी दिल्ली आटकेपार झेंडे लावलेले आणि समाज फक्त पाटलांच्या हाकेची वाट पाहतोय. पाटील जिथं म्हणते ना तिथं. जर अचानक घोषणा झाली की मुंबईला जायचं, मराठा सज्ज आहे? आम्ही कधी बी सज्ज आहे आणि मराठा समाज आम्ही करून दाखवली मुंबई. नक्कीच मुंबईला आम्ही झेंडे लावले आणि आमचं खाणं पिणं सुद्धा सरकारने बंद केलं. आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर लढाई लढली. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज मनोज जरांगे पाटलांनी पुढील आंदोलनाची, उपोषणाची घोषणा केलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक देखील सज्ज झालेत आणि जी भूमिका मनोज जरांगे पाटील घेतील त्या भूमिकेला आमचा कायम पाठिंबा राहील असं मराठा आंदोलकांनी म्हटलेलं आहे. गौरव साळी, मुंबई तक, जालना, आंतरवाली सराटी.